हॅलो एव्हरीवन. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन विषयक दृष्टिकोन यावर आपण काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघत आहोत. कार्य घटक आहे. पर्याय क्रमांक प्रस्तावना, माहिती संकलन, माहिती विश्लेषण, निष्कर्ष व शिफारसी. पर्याय क्रमांक ब कार्यकारी सारांश, साहित्य पुनरावलोकन, माहिती संकलन, निष्कर्ष, संदर्भ सूची. पर्याय क्रमांक क संशोधन नियोजन, संशोधन माहिती, चिकित्सा, संदर्भ. पर्याय क्रमांक ड प्रस्तावना, साहित्य पुनरावलोकन, संशोधन प्रणाली, परिणाम, चर्चा व निष्कर्ष. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक प्रस्तावना, माहिती संकलन, माहिती विश्लेषण, निष्कर्ष व शिफारसी. प्रश्न क्रमांक 161. संशोधनाच्या मर्यादेबाबतचे योग्य विधान निवडा. पर्याय क्रमांक संशोधनाची मर्यादा अहवालात स्पष्ट शब्दात मांडावी. पर्याय क्रमांक ब संशोधनाचे महत्त्व अहवालात मांडावे पण मर्यादेकडे दुर्लक्ष करावे. पर्याय क्रमांक क संशोधन निष्कर्षाच्या शेवटी संशोधनाची मर्यादा मांडावी. पर्याय क्रमांक ड प्रत्येक संशोधनाला काही मर्यादा असतात हे चूक आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ संशोधनाची मर्यादा अहवालात स्पष्ट शब्दात मांडावी. प्रश्न क्रमांक 162. स्वतंत्र चल आणि आधारित चल यांच्यातील संबंधांना प्रभावित करणाऱ्या चलास काय म्हणतात. पर्याय क्रमांक पूर्ववर्ती चल. पर्याय क्रमांक ब पार्श्ववर्ती चल. पर्याय क्रमांक क प्रावसूचक चल. पर्याय क्रमांक ड नियंत्रण चल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड नियंत्रण चल. प्रश्न क्रमांक 161. एकूण वस्तू व्यक्तींपैकी किती वस्तू व्यक्तींचे निरीक्षण प्रस्तावित संशोधनामध्ये केले जाईल याची माहिती टिंबटिंब यामध्ये असते. पर्याय क्रमांक संख्याशास्त्रीय आराखडा. पर्याय क्रमांक ब कार्यान्वीकरण आराखडा. पर्याय क्रमांक क नमुना चाचणी आराखडा. पर्याय क्रमांक ड निरीक्षण आराखडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ संख्याशास्त्रीय आराखडा. प्रश्न क्रमांक 164. टिंबटिंब या शास्त्रीय अभ्यासाच्या पायऱ्या आहेत. पर्याय क्रमांक वर्गीकरण. पर्याय क्रमांक ब निरीक्षण. पर्याय क्रमांक क पूर्वकथन. पर्याय क्रमांक ड वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क पूर्वकथन. प्रश्न क्रमांक 165. विसंरचना खालीलपैकी कोणत्या संशोधनाची लोकप्रिय पद्धती आहे. पर्याय क्रमांक मूलभूत विज्ञान. पर्याय क्रमांक ब उपयोजित विज्ञान. पर्याय क्रमांक क सामाजिक विज्ञान. पर्याय क्रमांक ड साहित्य. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड साहित्य. प्रश्न क्रमांक 160. खालील शास्त्रीय संशोधनाच्या काही पायऱ्या दिल्या आहेत त्यांचा योग्य क्रम दाखविणारा पर्याय दाखवा. पर्याय क्रमांक 1 निरीक्षण. पर्याय क्रमांक 2 गृहीतकृत्य. पर्याय क्रमांक 3 समस्यासूत्रण. पर्याय क्रमांक 4 पडताळणी. पर्याय क्रमांक 5 वर्गीकरण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 167. जर तांत्रिक माध्यमाचा वापर करून माहिती नोंदवली असेल तर तिच्या स्पष्टीकरणाच्या मार्गामध्ये खालीलपैकी कोणती पायरी महत्त्वाची असते. पर्याय क्रमांक ट्रान्सक्रिप्शन. पर्याय क्रमांक ब स्ट्रक्चरल इक्वेशन मॉडेलिंग. पर्याय क्रमांक क सिक्वेन्शियल ॲनालिसिस. पर्याय क्रमांक ड सॅम्पलिंग. पर्याय क्रमांक ड संशोधनाद्वारे मिळवलेले ज्ञान हे व्यवहारोपयोगी असावे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ट्रान्सक्रिप्शन. प्रश्न क्रमांक 168. खालीलपैकी कोणती प्रयोगात्मक पद्धती नव्हे. पर्याय क्रमांक एकल समूह प्रयोग. पर्याय क्रमांक ब अविशिष्ट समूह प्रयोग. पर्याय क्रमांक क समांतर समूह प्रयोग. पर्याय क्रमांक ड विवेकपूर्ण समूह प्रयोग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अविशिष्ट समूह प्रयोग. प्रश्न क्रमांक 169. उच्च शिक्षणातील संशोधनासंदर्भात प्रमुख समस्या म्हणजे. उच्च शिक्षणातील संशोधनासंदर्भात प्रमुख समस्या म्हणजे. पर्याय क्रमांक ते फार खर्चिक असते. पर्याय क्रमांक ब ते पद्धतशीररित्या केलेले नसते. पर्याय क्रमांक क त्यामुळे शिक्षकांवर अधिक भार पडतो. पर्याय क्रमांक ड अध्यापन गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयोग केला जात नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ते फार खर्चिक असते. प्रश्न क्रमांक 170.
शाळेत दिलेले प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये विद्यार्थी तणावाला बळी पडतात. या बाबतीत मुलांच्या वाढीवर होणाऱ्या परिसंदर्भातील एका संशोधनामध्ये एक गृहीतकृत्य हे होते की मूल वाढविण्याच्या कृतीमुळे तणावाला बळी पडण्यावर प्रभाव पडतो. माहिती विश्लेषण करताना शून्य गृहीतक प्रस्थापित केले. उपलब्ध पुराव्याच्या आधारे ते 0.01 स्तरावर अस्वीकृत झाले तर संशोधन गृहीतकांसंदर्भात कोणता निर्णय अपेक्षित आहे? पर्याय क्रमांक अ. संशोधन गृहीतक सुद्धा अस्वीकृत होईल. पर्याय क्रमांक ब. संशोधन गृहीतक स्वीकृत होईल. पर्याय क्रमांक क. संशोधन गृहीतक व शून्य गृहीतक दोन्ही अस्वीकृत केले जाईल. पर्याय क्रमांक ड. संशोधन गृहीतकांसंबंधित कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. संशोधन गृहीतक स्वीकृत होईल. प्रश्न क्रमांक 171. कोणती नॉन पॅरामेट्रिक चाचणी नाही? पर्याय क्रमांक अ. टी टेस्ट. पर्याय क्रमांक ब. साइन टेस्ट. पर्याय क्रमांक क. काई स्क्वेअर टेस्ट. पर्याय क्रमांक ड. रन टेस्ट. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. टी टेस्ट. प्रश्न क्रमांक 172. संशोधन कार्यासाठी टिंबटिंबची निवड करता येते. पर्याय क्रमांक अ. व्यक्ती. पर्याय क्रमांक ब. वस्तू. पर्याय क्रमांक क. घटना. पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. वरील सर्व.